नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा लातूर महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी 8 दिवसात विशेष बैठक घेणार, जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही। कोरेगाव नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाची घेतली भेट। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोरेगाव शहरातील रखडलेल्या कामांबरोबरच रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या वसना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याविषयी आणि महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल कोरेगावकरांच्या भावना जाणून घेतल्या आहेत। त्या निश्चितच तीव्र आहेत। या संदर्भात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची येथे 8 दिवसात विशेष बैठक आयोजित केली जाईल। त्यातून चर्चेद्वारे आणि समन्वयाने मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विकास आघाडी आणि कोरेगाव नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी 1:30 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। नगराध्यक्षा दीपाली बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, नगरसेविका वनबाला बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, अर्जुनदादा आवटे, रशीद शेख, संतोष नलावडे, राजेश बर्गे, योगेश बर्गे, सोमनाथ शिंदे, प्रदीप बोतालजी यांच्यासह आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। राहुल प्रकाश बर्गे यांनी कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाच्या बाबत कोरेगावकरांच्या भावना तीव्र असल्याचे सांगितले। सातत्याने अपघात होत आहेत, त्यामुळे या पुलाची उंची ही रेल्वे पुलाला समांतर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली। आमदार महेश शिंदे यांनी या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे भूमिका मांडली आहे। तसेच संबंधित ठेकेदार कंपनीला सूचना देखील दिल्या आहेत। मात्र या कंपनीकडून सातत्याने दिरंगाई केली जात असून कोरेगावकरांच्या भावनांशी खेळले जात असल्याचा आरोप बर्गे यांनी केला। प्रकरण म्हणजे असं आहे की सातारा सोलापूर हायवे जो मेगा इंजिनिअरिंगने त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट गेलं, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आज कोरेगाव शहराची जी सुरुवात होती, त्या सुरुवातीचा जो आमचा बऱ्याच दिवस झालं रेल्वेच्या इथला पूल आहे, त्या पुलाचं काम खूप दिवस झालं टेंडर वगैरे सगळं असताना सुद्धा ते काम होत नाही आहे। तुम्हाला माहीत असेल की कोरेगाव तालुका हा सगळ्यात जास्त ऊसासाठी प्रसिद्ध आहे। आत्ता ऊसाचा हंगाम चालू नाही, थोड्या दिवसात ऊसाचे आपला हंगाम चालू झाल्यानंतर तिथं फार प्रमाणात वाहतूक होत असते, सगळ्या ऊस कारखाने असतात, ट्रॉल्या असतात। त्यावेळी हा जो आमचा जो ब्रिज आहे तो ब्रिज अपुरा पडतो आणि वारंवार ह्या कोरेगाव ट्रॅफिकची समस्या होत असते, त्यामुळे ॲक्सिडेंट होत असतात। त्याचप्रमाणे आत्ताची जी इंग्रजांच्या काळचा तो जो पूल आहे, तो पूल अशा परिस्थितीत आहे की तो जवळजवळ 125 ते 150 वर्ष झालं त्याला पूर्ण झालेले आहे। तो पूल कधीही पडू शकतो। अशा परिस्थितीत त्या पुलाची मंजुरी असताना आज मेगा इंजिनिअरिंग हा पूल करत नाही आहे। बऱ्याच कोरेगाव शहरातली सुद्धा मेगा इंजिनिअरिंगच्याकडून प्रस्तावित कामं जी म्हणजे अजून कित्येक दिवस झालं पूर्ण होत नाहीत, त्यामुळे कोरेगाव शहरात असणाऱ्या नागरी वस्तीत पाणी शिरतंय। अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळं त्या मेगा इंजिनिअरिंगला आमदार महेश शिंदेच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय स्तरावरसुद्धा त्यांच्या मीटिंग घेऊन सगळा हा प्रयत्न झालेला आहे। शेवटी ह्या सगळ्या प्रयत्नाला जर मेगा इंजिनिअरिंग जर दाद देत नसेल तर इथून पुढच्या काळात आम्ही कोरेगाव शहरवासी असतील, तिथले स्थानिक असेल, आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याच्या मानसिकतेत होतो। हीच कुठंतरी आमची भावना आज आम्ही कलेक्टर साहेबांना पोहोचवण्यासाठी इथं सगळे आमचे कोरेगावातले प्रमुख नगरसेवक, नगराध्यक्ष इथं आम्ही आज आलो। ही बाजूला बघितलं तर दोन्ही बाजूला एका बाजूला एक साधारण 10 मीटर उंची आहे रस्त्याची, एका बाजूला साधारण 15 मीटर उंची आहे। एवढा असा खोल खड्डा तिथं निर्माण झालेला आहे, त्यामुळे वाहनांचं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। वाहनं चालवताना ट्रॉयलांचं मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रॉयला चालत असताना गाड्या वर जात नाही, त्याला 2-2 ट्रॅक्टर लावावे लागतात। अशा प्रचंड भयानक परिस्थिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं 150 वर्षापूर्वीचा तो पूल आहे, तो सुद्धा जीर्ण झालेला आहे आणि त्याची रुंदी प्रचंड कमी आहे। गाड्या पास होताना प्रचंड त्रास होत आहे। तर ह्यासाठी आमचं म्हणणं आहे की कसल्याही परिस्थिती लवकरात लवकर कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही ह्याची दाद घेऊन उच्चस्तरीय बैठक लावून लवकरात लवकर तो पूल चालू व्हावा ही आमची। देऊरच्या रेल्वे भुयारी मार्गावरील पुलाखाली पाणीच पाणी। शाळकरी मुले, ग्रामस्थांनी शेतकऱ्यांना पाण्यातूनच शोधावी लागते पाऊलवाट। गेले अनेक दिवस
संघर्ष करूनही देऊर बिचुकले रस्त्यावर रेल्वेच्या भुयारी मार्गावरील पूल पाण्यातच गेला आहे. रेल्वे प्रशासन आणि ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रेल्वे मार्गाशेजारचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात शालेय मुले, शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातूनच रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजता ग्रामस्थांनी या विषयाला वाचा फोडली. देऊर बिचुकले रस्त्याचे काम अनेक वर्ष रखडल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले. मात्र सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर या रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. या रस्त्यावर देऊरगाव हद्दीतून रेल्वे मार्ग गेला आहे. काही महिन्यांपूर्वी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हे पूर्ण झाले. या ठिकाणी रेल्वे मार्गाखालून बिचुकले गावासाठी रस्ता गेलेला आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाकडेने साधारण 1 किलोमीटर रस्ता हा रेल्वे हद्दीतून जात आहे. याशिवाय रेल्वे मार्गाखाली पूल याबाबत देऊर बिचुकले गावच्या ग्रामस्थांनी संघर्ष केल्यानंतर ग्रामस्थांच्या समजुतीसाठी पुलाखालील व पुलाजवळ थोडा रस्ता कॉन्क्रीट केला. मात्र हे काम चुकीचे झाल्याने पुलाखाली आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. या पाण्यातून ये जा करावी लागत आहे. अनेक वेळा या पाण्यात गाड्या फसल्या असून अपघात होत आहेत. बिचुकले, गुजरवाडी, नलवडेवाडी, तळिये गावातील मुले शाळेसाठी देऊर या ठिकाणी याच रस्त्यावरून ये जा करत आहेत. या मुलांनाही या साठलेल्या पाण्याचा मोठा त्रास होत आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी पुलाची पाहणी करून देऊर बिचुकले ग्रामस्थांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे. आता काय झालं की 2022ला आपण हा रस्ता ज्यावेळेला सुरुवात केला, सेकंड रेल्वे लाईन ब्रॉडगेज झाली, त्यावेळेला या पुलाचं आपण दाखवलं होतं त्यांना आणि त्यांनी सांगितलं होतं की या पुलाबरोबर पलीकडच्या बाजूनी आणि अलीकडच्या बाजूनी दोन्ही बाजूला आपण कॉन्क्रीट करूया. त्यानंतर या पुलाच्या पुढचा जो एक पूल आहे तिथे पण एक ओढ्याचं पाणी जे येतं त्याच्यामुळे रस्ता पूर्ण बंद होतो. या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. यामध्ये त्यांनी 6 फुटाची भिंत त्यांनी सांगितली होती करणार आहे. त्या भिंतीचा पाया सुद्धा गेलेला आहे, ते आपण पाहिलं तर दिसू शकतं ते, आणि त्याच्यावर राहिलेली 6 फूट भिंत ही कॉन्ट्रॅक्टरने केलेली. पलीकडच्या बाजूला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अंडरग्राऊंड एक 6 पायपा टाकू आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट करून शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी सोपा उपाय करू. फक्त इथून एक 700 मीटर गेट आहे. तेच गेट 700 मीटर क्रॉस करण्यासाठी उसाचा ट्रॉली नेण्यासाठी एक 14 किलोमीटरचा पूर्ण देऊरवरून बिस्कुलवरून वाठार आणि मग तळे असं करावून तो शेतकऱ्याला ऊस बाहेर काढावा लागतो. कारखान्याचे आडमुठीपणामुळे ते म्हणतात की आम्हाला 1000 रुपये 1500 रुपये एक्स्ट्रा द्या, तो भुर्दंड शेतकऱ्यालाच मागतो. तर आमची एक विनंती अशी आहे की जेवढं सांगितले गेले होते ह्या पुलाबद्दल, दोन्ही पुलाबद्दल रेल्वे प्रशासनाने त्यांनी पूर्ण काम करून द्यावं. त्याचबरोबर जे गेटचं काम होतं की जिथे आपण एक 12 ते 13 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट एका रोड कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं रेल्वेकडून. DRM मॅडमची व्हिजिट होणार होती. ज्या दिवशी ती व्हिजिट झाली त्याच्या 2 दिवसानंतर ते काम होणार होतं, ते झालेलं नाहीये. तिथं एक देशमुख कॉलनीकडे रोड जातोय, तिथं एक काय म्हणतो आपण याला ब्रिज, गर्डल ब्रिज तो बनवणार होते. तेही फायनल झालं. त्याचं कटिंग करून ते पोल तिथे पडलेले आहेत तेही दिसतील आपल्याला. म्हणजे सांगायचं काय, केलेलं आहे यांनी प्रत्येक काम, पण सगळं काम अर्धवट ठेवलंय आणि अर्धवट ठेवल्यामुळे त्याचं नुकसान शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी होत आहे. तेवढं करावं. या मुलांसाठी ये जा रस्ता आहे. लहान मुलांना या पाण्यात यावं लागतं. सायकली असून त्यांना सायकल ठेवून चालत यावं लागतं. रेल्वेचं ह्या 5-6 वर्ष जरी ह्या पुलाचं काम झालेलं, त्यांना किती जरी निवेदन देऊन पण त्यांनी हे काम काय नुसते म्हणतात. फलटण तालुक्यातील अन्यायकारक टोल वसुली तात्काळ बंद करा. शिवसेना व छत्रपती प्रतिष्ठानची मागणी. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर. पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाले नसताना देखील जिल्हाधिकाऱ्यांना खोटा अहवाल सादर करून आषाढी वारीपूर्वी राजुरी टोल नाक्यावर टोल वसुली करण्याचा ठेकेदार कंपनीचा इरादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच वारकऱ्यांवर अन्याय करणारी टोल वसुली तात्काळ थांबवावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि छत्रपती प्रतिष्ठानच्या प्रमुखांनी प्रांताधिकारी श्रीमती आंबेकर यांच्याकडे मंगळवारी दुपारी 3 वाजता एका निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने टोल वसुली बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दोघांनी एकत्रित येऊन दिला आहे. पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाले नसले तरी पूर्णत्वाचा खोटा दाखला आणि माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. ठेकेदार कंपनीने अन्यायकारक टोल वसुली सुरू केली आहे. या टोल वसुलीमध्ये स्थानिकांवर अन्याय करण्यात आला आहे असा आरोप शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख
पिंटू नाना इवरे यांनी प्रांताधिकारी आंबेकर यांना निवेदनात केला आहे. वारीच्या अनुषंगाने वारीमध्ये टोलवसुली करता यावी या उद्देशाने चालू केलेली टोलवसुली आणि स्थानिकांवर अन्यायकारक असणारा टोल नाका त्वरित बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांनी देखील प्रांताधिकारी श्रीमती आंबेकर यांना निवेदन देऊन सर्व संघटनांच्या वतीने यावर्षीच्या आळंदी ते पंढरपूर वारीतील वारकऱ्यांवर आणि स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. राजुरी भवानीनगर ते आळंदी पंढरपूर महामार्गावरती जो टोल नाका चालू झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर असून त्या टोल नाक्याला जे खोटी कागदपत्र जोडून एस कदम म्हणून डायरेक्टर आहेत NHIचे, त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये सोलापूर कलेक्टर आणि सातारा कलेक्टर यांना आपल्या पत्र पाठवून सांगितलं की हा रस्ता 96.20% कंप्लीट झालेला आहे. वास्तवतः हे पूर्णतः खोटे असून सर्व फलटण तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे किंवा सर्व नागरिकांना माहिती आहे की फलटण मधून ज्यावेळेस आपण पंढरपूरकडून फलटण तालुक्यात एंट्री करतो, टोल नाका सोडल्यानंतर वाजेगाव ब्रिज अपूर्ण आहे. त्यानंतर फलटणमध्ये येताना विडणी जो बायपास आहे, विडणी बायपास अपूर्ण आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ब्रिज अपूर्ण आहे. त्याचबरोबर फलटण बायपास वळण अपूर्ण आहे. ताममाळा इथे जे पूल आहे तो पूल अपूर्ण आहे. त्याचबरोबर ताममाळापासून पुढे गेल्यानंतर तरडगावचा ब्रिज अपूर्ण आहे. त्याच्याबरोबर लोणंदपर्यंत गेल्यानंतर लोणंदचा बायपास अपूर्ण आहे. आणि ह्या सर्व कारणामुळे आता असं घडतंय की जे पुण्यावरून ट्रॅफिक येते किंवा पंढरपूर सोलापूरवरून ट्रॅफिक येते त्यामध्ये मोठे कंटेनर असतील, ट्रेलर असतील, आपल्या सौर ऊर्जेचे जे पाती वाहतात किंवा स्पेअर वाहतात ते मोठे कंटेनर आहेत. त्यामुळे लोणंदच्या इथं 1 तासभर 4-5 किलोमीटरच्या रांगा लागतात, ट्रॅफिक होते. फलटणमध्ये नाना पाटील चौकात ट्रॅफिक होते, गोविंदपाशी ट्रॅफिक होते. त्याचबरोबर विडणी दुलदेव, त्याचबरोबर फलटण नाना पाटील चौक जिंती नाका हा रस्ता पण येण्याच्या इकडे वर्ग झालाय. त्यांनी ह्या 3 वर्षात त्या रस्त्याचा मेंटेनन्स केलेला नाही, कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही, काम मंजूर असून काम चालू केलं नाही. त्यामुळे फलटणकरांना, फलटण तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या प्रवाशांना, वारकऱ्यांना तासनतास इथं वेटिंग करावं लागते, ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय. विद्यार्थी असतात, नाना पाटील चौकात तर खूप मोठी कोंडी होती. त्याचबरोबर यांनी काढलेली साईड गटर आहेत ते पावसामुळे आता तुंबलेत की जी पूर्ण नाहीत, वाड्याला सोडलेली नाहीत, कुठेही नाहीत. गटरची अवस्था आहे कुठं 500 मीटर पूर्ण झालंय, त्याच्या पुढे 500 मीटर बंद आहे. तर अशा ठिकाणी आता पावसाचं पाणी साठलंय. विडणी असेल, बरड असेल, पिंपरद असेल, राजुरी असेल, त्या पाण्यामुळे आता साथीचं रोग फैलावण्याची शक्यता आहे. काय झालंय, लोकांनी ते सांडपाणी सोडले आणि त्या सांडपाण्यामुळे त्या पाण्याचा उग्र वास यायला लागलाय. बरडमध्ये आता चौकात उभं राहायची अवस्था वाईट झालेली आहे. ह्यांना 96.20% काम पूर्ण दाखवताना अजून लाईटचं काम पूर्ण नाही, साईड गार्ड पूर्ण नाहीत, जे शेतीच्या कडेने गार्ड टाकायचे ते पूर्ण नाही. आता पिंपरदची इथं परिस्थिती बघितली तर उसातलं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून वाहतंय. मग हा हायवे आहे का जेडपीचा रोड आहे असा एक प्रश्न पडलाय. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर अतीत येथे खासगी ट्रॅव्हलच्या बसला अपघात, सुदैवाने हानी टळली. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील अतीत गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बसला मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सेवा रस्त्यालगत असणाऱ्या एका घरासमोरील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसची जोरदार धडक बसली. मात्र सेवा रस्त्यालगतची दुकाने व घरात न घुसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. अतीत येथे 6 पदरीकरणाच्या कामात मोठा ढिसाळपणा झाला आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत असून मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघाताविषयी अधिकचा तपशील समजू शकला नाही.